हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेल पवारसाहेब गप्प असले म्हणजे ते गप्प नसतात, काहीतरी गेम असतो. सुनेत्रा पवार यांचं एक ट्विट आणि या सगळ्यांची बोलतीच बंद झाली. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने पटेल तटकरे यांचं राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने फडणवीस खोटारडे आहेत हे सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने पटेल तटकरे भुजबळ मुंडेंची भविष्यात राष्ट्रवादीतून हकालपट्टी निश्चित केली. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने किती पक्षी मारलेत चला बघूया. उदाहरण झाली, पुन्हा चहाच्या नादी लागलात तर तुम्ही औषधाला देखील या ठिकाणी उरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औषधाला देखील त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अरे बेट्या, तुझे काय अवकात आहे? तुझ्या 10 पिढ्या यायला पाहिजे राष्ट्रवादी संपवायच्या करता. तू कुणाची पंगा घेतो? अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री बनलेल्या त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांनी आज एक ट्विट केलं आणि अक्षरशः सगळ्यांचीच बोलती बंद झाली. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्यासारखेच त्यांच्या पक्षातले इतर छोटे मोठे नेते यांना त्यांची लायकी दाखवून दिली. खऱ्या अर्थानं त्यांची जागा काय आहे या एका ट्विटमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची बोलती बंद झाली नव्हे, त्यांना तोंडावर पडले. देवेंद्र फडणवीस बोलून फसले असंच म्हणावं लागतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवार, जयंत पाटील, रोहित पवार जे बोलतायत त्या गोष्टी निराधार नव्हत्या तर त्या साधारच होत्या असं त्या एका ट्विट मधून दिसतंय. म्हणजे सुनेत्रा पवार या पवारांच्या सून आहेत आणि त्यांचं एक ट्विट, अक्षरशः एक ट्विट आलं आणि सगळ्यांचीच बोलती बंद झाली असं म्हणावं लागेल. काय म्हणाल्या बरं त्या ट्विटमध्ये? त्या म्हणतायत, आदरणीय श्री शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज 60 वर्षाचा ऐतिहासिक त्यांचा टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेनं आणि निष्ठेनं पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभा ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेची साथ हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. शेवटी हे वाक्य ऐकाच, म्हणजे ज्यांनी खरंच टीका केली होती त्यांच्यासाठी त्यांनी कान देऊन हे वाक्य नक्की ऐकावं. पवार साहेबांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो हीच सदिच्छा. म्हणजे शरद पवार यांच्या संदर्भात त्यांच्या ज्या बैठका किंवा त्यांच्या ज्या बोलणी, कौटुंबिक चर्चा ज्या झाल्या त्या खरोखर त्या ऐक्याच्याच होत्या आणि त्या निराधार अजिबात नव्हत्या. पण यामध्ये पहिला प्रश्न हा निर्माण होतो की हे सुनील तटकरे, हे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ. प्रफुल्ल पटेल यांना तर पियुष गोयल जे मंत्री आहेत भाजपाचे, त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करून टाकलेलं होतं. आणि या तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण हे आमच्याबरोबर चर्चाच झाली नाही, आम्हाला काहीच माहिती नाही हे सांगितलं. तर छगन भुजबळांनी तर अक्षरशः खिल्ली उडवली हो. ते म्हणतात की या रोहित पवारांनी त्या अमोल कोल्हे यांना अध्यक्षपद देऊन टाकलं, पण आणखीन हे सगळी पदं सुद्धा वाटून टाकली असतील अशा पद्धतीने त्यांनी हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला. पण पवार साहेब आणि पवार साहेबांची सून काय असते, कौटुंबिक नातेसंबंध राजकारणाच्या पलीकडे कसे असतात हे सुनेत्रा पवार यांनी एका ट्विटमध्ये दाखवून दिलं. आणि हे तटकरे, पटेल, भुजबळ यांची जागा म्हणजे त्यांची खऱ्या अर्थानं
राजकीय लायकी किती, त्यांची उंची किती हे त्यांनी दाखवून दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचं विलिनीकरण होणार होतं, तर अजित पवार यांनी माझ्याशी चर्चा केली असती, माझ्याशी बोलले असते. पण असं काही घडलंच नाही. म्हणजे हे देवेंद्र फडणवीस सुद्धा शरद पवार यांना खोटं ठरवत होते. त्यावर शरद पवारांना बोलावं लागलं देवेंद्र फडणवीसांना की तुमचा संबंध येतो कुठे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही हे सांगावं लागलं. तेव्हा कुठे देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी नंतर बोलणं बंद केलं. पण त्यांची जी पिलावळ आहे ती मात्र बोलतच राहिली. म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे की शरद पवार यांनी सांगितलं होतं की अजितदादांची ही इच्छा होती, यांनी सांगितलं की हे ठरलं होतं आणि 12 तारखेला याची घोषणा सुद्धा होणार होती. पण या गोष्टी भाजपनं नाकारणं साहजिक आहे. पण प्रफुल्ल पटेल, हे भुजबळ आणि हे तटकरे यांना राजकीय महत्वाकांक्षेचे धुमारे फुटत होते की काय. त्यांना असं वाटत होतं की हा पक्ष आता आपल्या पंखाखाली आहे, आपण हा पक्ष आपलाच आहे आणि आपण वाटेल तसं त्या पद्धतीनं या पक्षाला भाजपच्या दावणीला नेऊन बांधू शकतो. याची कुठंतरी त्यांच्या मनामध्ये याचे म्हणजे धुमारे फुटले होते महत्वाकांक्षेचे. त्याला कुठंतरी या एका ट्विटमध्ये सुनेत्रा पवार यांनी खरंच त्यांची जागाच दाखवली म्हणावं लागेल. आणि शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी काय आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे त्या म्हणतायत की साहेब ही आमची प्रेरणा आहे, साहेब आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांची जी काही कारकीर्द आहे, त्यांची जी ताकद आहे, त्यांचे कार्यकर्ते असतील, सहकारी असतील अथवा जनता असेल, ही ताकद आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला म्हणजे नवी ऊर्जा सतत देत राहो ही त्यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे. म्हणजे एका ट्विटमध्ये त्यांनी सौ सुनार की एक लोहार की, म्हणजे सुनेत्रा पवार या बोलल्या नाही, राजकीय भाष्य त्यांनी केलं नाही, पण त्यांनी एक ट्विट केलं आणि एका ट्विटमध्ये शरद पवार हे त्यांच्यासाठी काय आहेत हे दाखवून दिलं. देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटारडे खोटं बोलत आहात हे त्यांनी त्या एका ट्विटमधनं अप्रत्यक्षरित्या सांगितलं, म्हणजे त्यांना तोंडावर पाडलं. आणि तिसरं म्हणजे हे पटेल, तटकरे आणि भुजबळ यांना सुद्धा त्यांची जागा सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिली आहे. म्हणजे सुनेत्रा पवार या खरोखर पवारांच्याच सुनबाई आहेत आणि पवार त्यांच्यासाठी काय आहेत हे एका ट्विटनं दाखवून दिलंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खरोखर एका दगडात 3 पक्षी कशाला मारणं म्हणतात, तसं सुनेत्रा पवार यांनी एका दगडामध्ये 3 पक्षी मारले आहेत का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा.